हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल. WRD JEE 2019चे जे हॉल तिकीट आहेत ते वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तुम्ही डाउनलोड केलेले नसतील तर ते डाउनलोड करून घ्या. लास्ट 14 डेज आपल्याकडे शिल्लक आहेत. तर या सेशनला आपण स्टार्ट करूयात. लेट्स कम टू द फर्स्ट क्वेश्चन. द मोस्ट प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट ऑफ अ बेस लाईन इज. ऑप्शन्स आहेत चेन, EDM, टेप, टॅकोमीटर. Baseline. What is baseline? Baseline is a long survey line which is run through the middle of the area. जे आपण एरिया सर्वे करत ज्या एरियाचा आपण सर्वे करत आहोत त्यामध्ये जी लॉंग सर्वे लाईन आहे त्यालाच बेस लाईन म्हणलं जातं. आणि बेस लाईन हे मेजर करण्यासाठी प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं ते EDM. EDM is electromagnetic distance measurement. Electromagnetic distance measurement. It is measure the length between the 2 points using electromagnetic waves. EDM जे आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यूज करतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यूज करून डिस्टन्स मेजर करतं. त्यामध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यावरून EDMचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट आहे मायक्रोवेव्ह इन्स्ट्रुमेंट. मायक्रोवेव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये लॉंग रेंज इन्स्ट्रुमेंट, इट इज अ लॉंग रेंज इन्स्ट्रुमेंट आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टेलिरोमीटर. मायक्रोवेव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये टेलिरोमीटर visible light instrument is its range is less than the microwave instrument and its example is geodemeter. Geodemeter is the visible light instrument and infrared instrument मध्ये येतं डिस्टोमॅट. Distomat is the infrared instrument. These are the classifications of EDM. Electromagnetic distance measurement. Distomat and infrared instrument is the short range instrument आहे. Short range instrument. Okay. The following test is used for measuring the workability of a concrete. Workability measure करण्यासाठी there are 5 tests is used. त्यामध्ये फर्स्ट आहे स्लम्प कोन टेस्ट. दुसरी कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. थर्ड जी यूज केली जाते ती आहे VB कंसिस्टोमीटर. अँड फोर्थ इज फ्लो टेबल टेस्ट. अँड फिफ्थ इज केली बॉल टेस्ट. या ज्या 5 टेस्ट आहेत ते वर्कॅबिलिटी मेजर करण्यासाठी यूज केले जातात. त्यामध्ये स्लम्प कोन टेस्टमध्ये स्लम्प कोन हे यूज केलं जातं आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत अपर डायमीटर इज 10 सेंटीमीटर, बॉटमचं 20 सेंटीमीटर अँड हाईट इज 30 सेंटीमीटर. हे त्याचे स्लम्प कोनचे डायमेन्शन्स आहेत. आणि जी वर्कॅबिलिटी स्लम्पमध्ये मेजर केली जाते ती MM मध्ये मेजर केली जाते. तर क्वेश्चनमध्ये विचारले कोणती मेथड ही वर्कॅबिलिटीसाठी यूज केली जाते. क्लोराईन पेनिट्रेशन टेस्ट, स्लम्प टेस्ट. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू मेजर द डिस्चार्ज मेजर करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट हे यूज केलं जातं. करंट मीटर इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लो. व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी करंट मीटर यूज केलं जातं. वेंचुरीमीटर हे यूज केलं जातं डिस्चार्ज ऑफ फ्लो मेजर करण्यासाठी. किंवा याच्या जागी दुसरा जो शब्द आहे रेट ऑफ फ्लो मेजर करण्यासाठी वेंचुरीमीटर हे यूज केलं जातं. पिटोट ट्यूब is used for measurement of velocity and hot wire anemometer is also used to measure the instantaneous flow. velocity measure करण्यासाठी यूज केलं जातं. मीन्स ओनली वेंचुरीमीटर हे डिस्चार्ज मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. सी इन दिस फिगर
This is the venturimeter, this is throat section, this is converging part आणि हे डायव्हर्जिंग पार्ट. हे पाईपला एका पाईपला कनेक्ट केलेले असतात. दिस इज द व्हेंच्युरीमीटर युज्ड फॉर मेजरिंग द डिस्चार्ज. नेक्स्ट क्वेश्चन इज द क्रीप स्ट्रेन्स आर caused due to dead loads only, live loads only, caused due to both dead loads and live loads only, and independent of the loads. क्रीप जे असतं, एक क्रीप इज परमनंट प्लास्टिक डिफॉर्मेशन असतं अंडर द कॉन्स्टंट लोड. जे लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी जे कॉन्स्टंट लोड ॲक्ट होतं त्यामुळे एक परमनंट प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं, त्याला क्रीप म्हटलं जातं. सो क्रीप स्ट्रेन्स कॉज्ड ड्यू टू द डेड लोड्स ओनली. Creep strains are caused due to dead loads only. Okay. Next question is the instrument is used in a plane tabling for obtaining horizontal and vertical distances directly without restoring to chaining is known as. प्लेन टेबलिंगमध्ये जे प्लेन ॲलिडेड हे यूज केलं जातं ते फॉर डिटरमाइनिंग द डायरेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट. याच्यामध्ये एक सायटिंग वेन प्रोव्हाइड केलेली असते आणि त्यावरून डायरेक्शन्स ऑफ ऑब्जेक्टसाठी हे यूज केलं जातं. टेलिस्कोप ॲलिडेडमध्ये स्टॅडिया डायफ्राम हे फिक्स्ड केलेलं असतं आणि त्यामुळे हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स हे डायरेक्टली मेजर करतात. टॅकोमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट इन विच ट्रान्झिट थिओडोलाइट हे यूज केलं जातं. ट्रान्झिट थिओडोलाइटला स्टेडिया डायफ्राम हे फिक्स्ड केलेलं असतं. ट्रान्झिट प्लस स्टॅडिया डायफ्राम याला टॅकोमीटर इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं. अँड क्लिनोमीटर इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ स्लोप किंवा व्हर्टिकल अँगल मेजर करण्यासाठी क्लिनोमीटर हे यूज केलं जातं. तेव्हा जे प्लेन टेबलिंगमध्ये हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करण्यासाठी टेलिस्कोप ॲलिडेड हे यूज केलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज silt control devices which extract the silt from the canal water after the silted water has traveled a certain distance in the offtake canal is called as. ऑप्शन्स आहेत silt excluder, silt ejector, silt extractor, both silt ejector and silt extractor. हेड रेग्युलेटर, सपोज दिस इज हेड रेग्युलरच्या अपस्ट्रीम साईडला सिल्ट एक्सक्लुडर हे प्रोव्हाइड केलं जातं. सिल्ट एक्सक्लुडर रिमूव्ज द सिल्ट फ्रॉम द वॉटर बिफोर इट इंटर्स द कॅनल. जेव्हा कॅनल हे हेड रेग्युलेटर आणि हे अपस्ट्रीम साईडला सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलेलं असतं. सिल्ट एक्सक्लुडर हे वॉटरमधलं जे सिल्ट आहे ते रिमूव्ह करतं. आणि सिल्ट इजेक्टर आणि सिल्ट एक्स्ट्रॅक्टर हे डाउनस्ट्रीम साईड ऑफ हेड रेग्युलेटरला प्रोव्हाइड केले जातात ॲट अ सर्टन डिस्टन्स इन द ऑफटेक कॅनल. आणि ते जे कॅनलमधलं जे सिल्ट आहे रिमूव्ह करतात कोण? सिल्ट इजेक्टर अँड सिल्ट एक्स्ट्रॅक्टर बोथ. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे बोथ सिल्ट इजेक्टर अँड एक्स्ट्रॅक्टर रिमूव्ह द सिल्ट from the canal water after the silted water has traveled a certain distance in a offtake canal. Next question is the graphical method of designing a channel with the help of Garrett's diagram is based on. The Garrett's diagram is a graphical representation of फॉर डिझायनिंग अ चॅनल डिझाईन करण्यासाठी जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं त्यासाठी गॅरेट डायग्राम हे यूज केलं जातं. आणि गॅरेट्स डायग्राम इज बेस्ड ऑन द केनेडीज थेरी. गॅरेट डायग्राम इज बेस्ड ऑन द केनेडीज थेरी. लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. इफ यस इज द सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ स्पेरिकल ट्रायंगल द स्पेरिकल एक्सिस इक्वल्स. द स्पेरिकल एक्सेस काय असतं? स्पेरिकल एक्सेस इज द अमाऊंट बाय विच द सम ऑफ द स्पेरिकल ट्रायंगल. दिस इज द स्पेरिकल ट्रायंगल आणि ह्याचे जे थ्री अँगल्स आहेत आणि यांची जी सम आहे
सम ऑफ 3 अँगल्स ऑफ स्पेरिकल ट्रायंगल जर एक्सीड 180 डिग्री असेल तर त्याला स्पेरिकल एक्सेस असं म्हणतात. दिस इज द स्पेरिकल ट्रायंगल अँड स्पेरिकल ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय द इंटरसेक्शन ऑफ 3 ग्रेट सर्कल्स. तेव्हा याचा आन्सर असतं यस मायनस 180 डिग्री. या सममधून जर 180 डिग्री आपण मायनस केलं तर स्पेरिकल एक्सेस हे राहतं. नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर एनी सिस्टीम ऑफ अ कोप्लेनार फोर्सेस द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम इज दॅट. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम काय असते? अल्जेब्रिक सम ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ ऑल द फोर्सेस शुड बी 0 मीन्स समेशन ऑफ f of x is equal to 0. Algebraic sum of vertical component काय? Summation of fy of all forces should be 0 and algebraic sum of movements of all the forces about any point should be 0 when summation of movement is equal to 0. For coplanar forces condition of equilibrium काय? Summation of f of x is equal to 0, summation of f of y is equal to 0 and summation of movement is equal to 0 means याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबव. आज आपण इम्पॉर्टंट असे 10 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. थँक्यू.